कोल्हापुरात गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। नावीद मुश्रीफांच्या अध्यक्षतेखाली गोकुळची सभा। शौमिका महाडिक व्यासपीठावर उपस्थित राहणार नाहीत। दूध संघाच्या कागल एमआयडीसी मधील पशुखाद्य कारखान्याच्या परिसरामध्ये सभा। चितळे समितीने अहवालामध्ये योग्य पद्धतीने बाबी मांडल्या नाहीत। सरकारने चितळे समितीने मांडलेल्या बाबी लपवल्या। सिंचन घोटाळ्यावरील तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरेंचा आरोप। शिंदेंच्या शिवसेनेमधील नेते जितेंद्र जनावळेंची विधानसभा प्रमुख नियुक्ती। नियुक्तीनंतर जनावळेंचे विलेपार्लेमध्ये अभिनंदनाचे बॅनर। विभाग प्रमुखपदी डावलल्यानं जितेंद्र जनावळे नाराज असल्याची होती चर्चा। पंतप्रधान मोदी आज हिमाचल आणि पंजाबमधल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। मोदी दुपारी 1:30 वाजता हिमाचल प्रदेश तर 3 वाजता पंजाबमध्ये जाणार। पाऊस आणि पुरामुळे सर्वात जास्त नुकसान हे पंजाब राज्यामध्ये झालंय। बिहारमधील मतदारांच्या ओळख निश्चितीसाठी 12वे विहित दस्तावेज म्हणून आधारचा समावेश करावा। मतदार याद्यांच्या फेर तपासणीसाठी म्हणजेच SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश। 11वी ऑनलाईन ओपन टू ऑल फेरीमध्ये 15,320 प्रवेश जाहीर। विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्याकरता 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ। संयुक्त किसान मोर्चाचा 17 सप्टेंबरपासून विदर्भ दौरा। शेतकरी आत्महत्यांचे केंद्र बनलेल्या विदर्भामध्ये संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय नेते दौरा करणार। शेतकऱ्यांना भेटून लढाईची दिशा निश्चित करण्यासाठी दौऱ्याचं आयोजन। कुटुंबामध्ये पती आणि पत्नी दोघांच्याही नावे शेती असल्यास पत्नीलाच लाभ मिळणार। पीएम किसान योजनेच्या मानधन पद्धतीमध्ये बदल। राज्यातील 60,000हून अधिक शेतकऱ्यांना निर्णयाचा फटका। सावनेरच्या दुय्यम निबंधक अधिकारी संजना जाधव निलंबित। जाधव यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे 12 लाखांचा महसूल बुडाल्याचा आरोप। नागरिकांच्या तक्रारीनंतर बावनकुळेंनी केली होती दुय्यम निबंधक श्रेणी 1 कार्यालयाची पाहणी।